कधी आरशात स्वतःकडे बघताना असं वाटतं का की पोट जरासं जास्त सुटलंय? कधी फोटो वगैरे काढताना नकळत पदर किंवा दुपट्टा पटकन पोटावरती ओढला जातो, असं होतं का? आणि मग मनात विचार येतो की थोडीशी बारीक झाली असते तर बरं झालं असतं, नाही का? तर हे सगळे विचार जर तुमच्या देखील मनात येत असतील तर अगदी योग्य व्हिडिओ तुम्ही ओपन केलेला आहे. आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे ज्या महिलांना बारीक व्हायचं आहे, सडपातळ व्हायचे, पोटाची चरबी दिवस रात्र प्रयत्न करूनही कमी होत नाहीये. त्यांच्यासाठी खास काही 8 गोष्टी सांगणार आहे, ज्या 8 गोष्टी तुम्हाला रात्रीतून करायच्यात. दिवसभर कितीही बिझी असला तरी तुम्ही रात्री थोड्याशा तरी फ्री असतालच आणि रात्री तुम्हाला या 8 गोष्टी करायच्यात, ज्याच्यामुळे तुमचं पोट अगदी सडपातळ होणार आहे, अगदी सपाट होणार आहे. या 8 गोष्टी खूप प्रभावी आहेत आणि आपण काय करतो, बऱ्याचदा दिवसभर चालतो, पळतो, धावतो, व्यायाम करतो, खातो पितो, सगळं व्यवस्थित करतो, पण रात्रीच्या वेळी आपल्याकडून काही चुका घडतात. रात्रीचं रुटीन आपलं व्यवस्थित नसतं. पण वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी महत्त्वाचं म्हणजे कमी करण्यासाठी रात्रीच्या तुमच्या सवयी योग्य असणं खूप जास्त गरजेचं असतं. तुमच्या दिवसभराच्या डाएटसोबतच तुमचा रात्रीचं जे डाएट आहे, रात्रीचं रुटीन आहे, ते महत्त्वाचं म्हणजे गरजेचं असतं तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी. जर तुम्ही रात्री योग्य गोष्टी केल्या तर तुमची बेली फॅट अगदी वेगाने कमी होते, हे तितकंच सत्य आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील सगळे प्रयत्न करत आहात तरी पोट काही आत जात नाहीये, पोट काही कमी होत नाही. कोणतेही कपडे घातले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं पोट दिसत आहे, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत अशा रात्रीच्या 8 सवयींबद्दल, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर ना हेवी वर्कआउट, ना हेवी तुम्हाला जिम करायची गरज आहे, ना काही हेवी डाएट करायची गरज आहे, ना उपाशी राहायचं गरज आहे. काहीही न करता फक्त या रात्रीच्या 8 सवयी तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचं पोट अगदी नॅचरली सपाट करू शकता आणि तुमचं फुगलेलं पोट तुम्ही कमी करू शकता. कमी होण्याचा सगळ्यात मोठा वेळ आहे रात्री. रात्री आपण काय खातो, कधी खातो आणि झोपण्याआधी आपण काय गोष्टी करतो, त्याच्यावरती ठरतं आपलं पोट फुगणार की पोट कमी होणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या 8ही रात्रीच्या सवयी तुमचं पोट अगदी नॅचरली फ्लॅट करतील. म्हणून जर तुम्हाला देखील तुमचं पोट आता कंटाळा आलाय, पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय, तर जास्त काही करायची गरज नाही. फक्त ह्या 8 सवयी फॉलो करा आणि तुमच्या पोटाची चरबी वेगाने कमी करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला देखील तुमचं बेली फॅट कमी करायचं आहे, सडपातळ व्हायचं आहे, फिट व्हायचं आहे, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात आपल्या त्या रात्रीच्या नाईट हॅबिट्स कोणत्या आहेत, ज्या तुम्हाला फॉलो करायच्यात आज रात्रीपासूनच. सेक्शन 1, त्याच्यामध्ये फ्लॅट बेलीसाठी नाईट हॅबिट्स इतक्या महत्त्वाच्या का? तर रात्री आपलं शरीर जे आहे ते रिपेअर मोडमध्ये असतं आणि जर या वेळेला तुमच्या योग्य सवयी असतील तर तुमचं फॅट बर्न, डायजेशन दोन्हीही चांगलं होतं. चुकीची रात्रीची सवय इज इक्वल टू फॅट स्टोअर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेली फॅट स्टोअर होते. सेक्शन 2, परफेक्ट डिनर टायमिंग आणि प्लेट. परफेक्ट डिनर टायमिंग आहे 7 ते 8 PM, म्हणजे रात्री तुम्ही 7 ते 8 वाजता जेवलाच पाहिजे, त्याच्यापेक्षा लेट नाही. फ्लॅट बेलीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो नियम आहे तो म्हणजे लवकर आणि हलका आहार घेणे. आयडियल डिनर ऑप्शन कोणते आहेत जे हलके आहेत, पचायला अगदी सोपे, ते म्हणजे भाजी आणि भाकरी. एखादी कोणतीही भाजी जी घरात बनते ती, आणि नाचणीची, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी. सीझननुसार आहे, आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही ज्वारीची आणि नाचणीची भाकरी खावा, कारण ते तुमच्या बॉडीला थंडावा देईल. आणि एखाद दिवशी जर खूप कमी भूक आहे, जास्त खायची इच्छा नाही, तर तुम्ही सॅलड किंवा सूप खाऊ शकता. सॅलडच्या आणि सूपच्या दोन्हीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. 6 रेसिपी आहेत, 3 सॅलड आणि 3 सूपच्या. त्याच्यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही रात्रीच्या वेळी घेऊ शकता. अगदी हलकं, पचायला सोपं, लो कॅलरी आणि झपाट्याने वेगाने कमी करणारे हे 6 ऑप्शन आहेत. डिनरमध्ये तुमच्या प्रोटीन आणि फायबर हे असायलाच हवं, जे आपल्या सॅलड आणि सूप्समध्ये असणार आहे. भाजी भाकरी खात असाल तर तुम्ही प्रोटीन रिच जी कोणती भाजी असेल ती खाणं प्रेफर करा. रात्रीच्या वेळी तुम्ही अंडी वगैरे खाऊ शकता, पनीर खाऊ शकता, चिकन खाऊ शकता थोड्या प्रमाणामध्ये. चिकन ब्रेस्ट खायचं. चिकन थायमध्ये जास्त फॅट्स असतात, चिकन ब्रेस्टमध्ये फॅट, कॅलरीज कमी असतात.
तर अशा पद्धतीचं तुम्ही मॅनेज केलं तर तुमचं बेली फॅट अजिबात वाढणार नाही. आता काय तुम्हाला आवडीचं पण खायचं आहे आणि पोट पण कमी करायचं आहे, तर अशा पद्धतीचं रुटीन तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. काय अवॉइड करायचं? रात्रीच्या वेळी खूप जास्त भात खाणं, खूप जास्त चपात्या खाणं, तळलेलं तेलकट अशा पद्धतीचं अन्न खाणं रात्री अवॉइड करायचं. खूप जास्त मसालेदार खायचं नाही. गॅस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पोट खराब होऊ शकतं. तर अशा पद्धतीचा आहार तुम्हाला ठेवायचा आहे. आता पुढचं नेक्स्ट तिसरी स्टेप ती म्हणजे डिनर नंतरचं 10 मिनिटांची सवय. जेवण झाल्यानंतर लगेच झोपणं किंवा बसणं याच्यामुळे पोटावरची चरबी वाढवणं. काय करायचं? जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं थोडासा वॉक घ्यायचा किंवा घरातच जरी चालला तरी ते पुरेसं आहे. यामुळे काय फायदा होतो? तर यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होतं, ब्लॉटिंग कमी होतं आणि फॅट स्टोरेज होणं थांबतं. म्हणजे शरीरामध्ये चरबी साठत नाही, त्या चरबीचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं. नंतर आपली नेक्स्ट स्टेप चौथी, झोपण्याआधी काय घ्यायचं? जर रात्री भूक लागलेली असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर रात्रीच्या वेळी काय घ्यायचं? तर रात्रीच्या वेळी काहीही न खाता आपण गरम पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही हळद टाकलेलं दूध, हळद आणि दालचिनी पावडर टाकून दूध घेऊ शकता किंवा जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. जिरा आणि ओव्याचं पाणी पिलं तर अगदी बेस्ट आहे डायजेशनसाठी, पचन चांगलं होण्यासाठी, फॅट बर्निंगसाठी. किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी देखील पिऊ शकता. चहा, कॉफी, गोड काही पदार्थ जे असतील, समजा गोड काहीतरी खायची इच्छा आहे तर हे सगळं खाणं अवॉइड करायचं, अजिबात खायचं नाही. कितीही क्रेविंग झाली तरी नाही खायचं. याच्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात आणि रात्रीच्या वेळी आपलं शरीर जे आहे ते ऑलरेडी रिपेअर मोडमध्ये असतं, तर त्यामुळे फॅट जास्त साठण्याची शक्यता असते. म्हणून रात्रीच्या वेळी अशा पद्धतीच्या गोष्टी अवॉइड करून गरम पाणी, ग्रीन टी, कॅमोमाईल टी किंवा जिऱ्याचं पाणी अशा गोष्टी पिणं प्रेफर करा. नेक्स्ट आपली स्टेप 5वी, फ्लॅट बेलीसाठी डिजिटल डिटॉक्स. मोबाईलवरती रील्स बघत बसणं, नेटफ्लिक्स बघत बसणं किंवा टीव्ही बघत झोपणं हे एक पोट वाढवण्याची सवयच आहे. पोटावरची चरबी वाढवण्याची ही एक सवय आहे. कारण आपली झोप व्यवस्थित होत नाही, पूर्ण आपला माइंड जो आहे तो डिस्टर्ब होतो, स्ट्रेस आपल्या बॉडीवरती येतो. तर याच्यासाठी उपाय काय? तर झोपण्याच्या 30 मिनिट आधी तुम्हाला मोबाईल, टीव्ही, जे काही स्क्रीन टाईम आहे तो सगळा बंद करायचं. थोडंसं झोपण्याआधी तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता किंवा हलके जे जेवणानंतरचे थोडेसे व्यायाम असतात, आपल्या डायजेशनसाठी चांगले असणारे योगासनं असतात, ती तुम्ही करू शकता. डीप ब्रीदिंग करू शकता, प्राणायाम वगैरे करा, ज्याने तुम्हाला रिलीफ मिळेल, बॉडी शांत होईल, स्ट्रेस फ्री होईल आणि तुम्हाला झोप देखील चांगली लागेल. स्ट्रेस कमी बेली फॅट देखील कमी होते. जेवढं तुम्ही स्ट्रेस कमी घ्याल तुमचं वजन आणि बेली फॅट अजिबात वाढणार नाही. नेक्स्ट आपली स्टेप 6वी, झोप फ्लॅट बेलीचं सिक्रेट. तुम्हाला जर झोप कमी असेल तर तुमची बेली फॅट कमी होणारच नाही. कारण झोप कमी असेल तर तुमचा स्ट्रेस वाढतो, कोर्टिसोल हार्मोन ॲक्टिव्ह होतो आणि रात्रीच्या वेळी देखील भूक वाढवणारा हार्मोन ॲक्टिव्ह होतो, भूक खूप लागते. जेवढं तुम्ही लेट नाईट जागाल तेवढं तुमच्याकडून जंक खाण्याची किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी खाण्याची क्रेविंग होत राहते आणि अशा वेळी आपल्याकडून काही ना काहीतरी खाल्लं जातं आणि तेच रिझन असतं आपलं वजन वाढण्यामागचं. म्हणून काय करायचं? लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा. 10:30 ते 11पर्यंत आपण झोपलं पाहिजे. झोपण्याची एक वेळ फिक्स करा. 7 ते 8 तासांची रात्रीची झोप आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेची असते. तेवढी झोप जरी तुम्ही घेतली तरी तुमची बॉडी स्ट्रेस रिलीफ राहील आणि तुमचं बेली फॅट वेगाने कमी होईल, अजिबात वाढणार नाही. कारण चांगली झोप तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते बॅलन्स राहतात. हॉर्मोन जिथे तुमचे इम्बॅलन्स होणार आहेत तिथं तुमचं वजन देखील वाढणार आहे. आता आपली नेक्स्ट स्टेप 7वी, रात्रीच्या कॉमन मिस्टेक. सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे उशिरा जेवण, टीव्ही पाहत खाणं, गोड खाण्याची सवय आणि उशिरा झोप. या 4 चुका बंद करा, तुमचं बेली फॅट आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल. उशिरा जेवण करणं खूप हानिकारक असतं आपल्या शरीरासाठी. कारण उशिरा रात्री जर तुम्ही 11 वाजता, 10 वाजता, 12 वाजता जेवत असाल तर तेच रिझन आहे तुमच्या बेलीच्या भोवती, पोटाच्या भोवती संपूर्ण चरबी साठून राहण्यामागचं. त्यामुळे लवकर जेवण करा, लवकर झोपा, हलका रात्रीचा आहार घ्या. एवढं पुरेसं आहे तुमचं बेली फॅट कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. आणि पोटावरती जी काही सूज आलेली असते, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपलं वजन खूप जास्त आहे पण आपल्या शरीरावरती सूज आलेली असते, चरबी साठलेली असते.
तर ती चरबी आणि साठलेलं जे पोट फुगलेलं असतं ते कमी करण्यासाठी अशा पद्धतीचं रुटीन खूप जास्त गरजेचं आहे। आता शेवटचं आपली स्टेप 7वी जी आहे ती 21 ते 30 दिवस तुम्हाला हे रुटीन फॉलो करायचं आहे। तुम्ही 21 ते 30 दिवसांसाठी तुमच्या शरीराला सवय लागण्यासाठी 21 दिवस लागणारच आहेत। कोणतीही सवय लागण्यासाठी आपल्याला 21 दिवस लागतात। त्यानंतर आपल्या शरीराला त्या गोष्टींची सवय होऊन जाते आणि ते रुटीन कंटिन्युअसली फॉलो करणं आपल्याला सोपं जातं। त्यामुळे 21 दिवस कळ काढायचे आहे। 21 दिवस एकदा झाले की तुमच्या शरीराला आपोआपच त्या रुटीनची सवय पडते आणि आपण ते रुटीन कंटिन्युअली फॉलो करू शकतो। तर 21 ते 30 दिवस जर तुम्ही हे फॉलो केलं, तुमच्या पोटावरची सगळी सूज कमी होईल, डायजेशन तुमचं इम्प्रूव्ह होईल, अपचन, ॲसिडिटी, गॅसेस, ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन यातले कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला होत असतील तर ते सगळे सॉल्व्ह होतील। तुमचं स्टक झालेलं वेट कमी व्हायला सुरुवात होईल, तुमची झोप देखील सुधारेल आणि तुमच्या या 21 दिवसामध्ये 2 ते 4 इंचपर्यंत तुमची बेली फॅट, तुमची कमरेभोवतीची जी काही चरबी आहे ती कमी झालेली असेल। तर मैत्रिणींनो, फ्लॅट बेली म्हणजे मॅजिक नाही तर ती एक सवय आहे। अशा जर छोट्या छोट्या सवयी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं बेली फॅट बिलकुल वाढणार नाही। म्हणूनच मैत्रिणींनो, रात्रीच्या सवयी बदलल्या तर तुमचा सकाळचा आरसा देखील बदललेला दिसेल आणि यापुढे तुम्हाला आरशात बघितल्यानंतर अजिबात लो कॉन्फिडन्स झाल्यासारखं किंवा स्ट्रेस आल्यासारखं सॅड अजिबात वाटणार नाही। फक्त आपल्या शरीराला चांगल्या सवयी लागण्याची देरी आहे। शरीर तुमचं जेवढं तुम्ही चांगल्या सवयी लावाल तेवढं एनर्जेटिक राहतं। दिवसभराच्या कामांमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू नका। स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे। खूप काही शरीर आपल्याला मागत नाही। छोट्या मोठ्या सवयी आपण शरीराला लावल्या तरी ते अगदी फिट राहतं, तंदुरुस्त राहतं आणि तुमचा मूड देखील नेहमी फ्रेश राहतो। तर फ्रेंड्स, तुम्हाला देखील फिट व्हायचं असेल, सडपातळ व्हायचं असेल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा। आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत ज्या वजन वाढीमुळे, पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासोबत। आणि अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कमेंट करत जावा, कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते विचारत जावा, जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्या कमेंट्समधूनच मोटिवेशन मिळेल। चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा। बाय।